नमस्कार मित्रांनो, आज आपण एकविरेला शर्यतीसाठी आलेलो आहे. आज माझ्यासोबतचे नंदी उभा आहे. हा आपल्या पाटगाव एक्सप्रेस सुंदर हा या मैदानात एकविरेला आलेला आहे आणि या ठिकाणी खूप छान असं आयोजन नियोजन 1 लाख ग्रुप झालं. या ठिकाणी काही गोष्टी त्याप्रमाणे आहेत. आज गीतचा देखील आभार मानतो कारण की त्या गीतपर्यंत आज आपल्या मुंबईमधले पण खूप बैल आले. या भागातली आपण बैल बघू कशी काय आहेत आणि त्याचा आढावा पुढे आपण घेऊ 100%. दादा नमस्कार. नमस्कार. आज फायर ना एकविरेला पळाला त्याच्याबद्दल माहिती द्या ना. काय झालं 1-8 महिन्यापासून आहे ना आपले कार्यकर्ते शेटचे यांचा चालू होतं बा बैल आपल्या एक मैदान होय ना पळवला ना योग्य त्यांचं पण शेवटचं मैदान असल्यामुळे म्हणला येतो घेऊन काय अडचण नाही. नक्कीच ना कुठेतरी ना एक मावळमधला शेवटचा मैदान आहे. हा शेवटचं मैदान मावळमधलं. आज मावळ केसरी या ठिकाणी आयोजन नियोजन पण खूप छान आहे. बक्षिसी त्या प्रकारचे काय वाटतं तुम्हाला? बक्षीस 1 नंबर आहे. नियोजन फाटी बिटी रस्ता 1 नंबर आहे पूर्ण. नमस्कार. नमस्कार. किती वाजता निघाले काय? आम्ही काल वस्तीला आलो होतो. एकविरेला वस्ती होती, दादांकडे आपली वस्ती होती. पहिले आईचं दर्शन घेतल्यानंतर मैदानात काय? पहिलं आईचं दर्शन घेऊन आलो, हार वगैरे सर्व दर्शन घेतला, हार वगैरे फोडला आणि घाटाला आलो. नक्कीच ना. या घाटाची काय विशेषता सांगशील का थोडीफार? विशेषतः काय बघूया आज काय होत आहे. दादांचा मल्हार आपण पायरा केलाय, दादाही मागितला होता, बघूया कसं काय होतं. आणि आज ती तुमच्यासोबत टीम आली सगळ्यांची ओळख करा ना. एम आहे आपला प्रणित, हा मालक रमेश पाटील, सर्व आपली मुलं एकत्रच असतात ग्रुपनी. बघा संघ आपला टॉपचा आहे. बिंजोरला तर पळतोच, बिंजोरलाच नाव असते याचा. बघूया आता. चालेल दादा. इकडे पण तेच काम तर नमस्कार. नमस्कार. आज इथे एकविरेला काय नियोजन घडलं? एकविरेला नियोजन म्हणजे परवा रात्री आम्हाला एक फोन आला. आमचे मित्र आहे इथे, त्यांचा फोन आला असं असं मैदान आहे. काल बैल आपला पळणार होता मुंबईमध्ये, तो नियोजन कॅन्सल करून आज आपण इकडे आलो. या घाटाचा काय अनुभव तुम्हाला? अनुभव या घाटात तेजा आता तिसऱ्यांदा येतोय माझ्या मते. तिसऱ्यांदा दोन्ही वेळेला आपली बारी बसलेली आहे. तिसऱ्यांदा इच्छा आहे बारी बसण्याची. बघू शकता आपले मुंबईचे बैल गाडा मालक आपले अरुण ड्रायव्हर यांचा सुंदर देखील आलेला आहे या ठिकाणी भोंग्याच्या मैदानाला. लागलं ना घेता ना. हा मस्तपैकी मावलमध्ये आलेला आज शर्तीना अरुण ड्रायव्हर यांचा सुंदर आलेला आहे. बघू शकता मित्रांनो आपल्या मुंबईमधले अविनाशदादा पवार यांचा सरपंच मैदानात आलेला आहे. DSP ग्रुप चिखलोली अंबरनाथ आणि या ठिकाणी या एकविरेच्या मैदानासाठी आपण आलेलो आहेत. दादा देखील आहेत आपले, रोहित दादा आहेत, इतर मंडळी आहेत. काय नियोजन असणार आपण नक्कीच माहिती करू. आणि बैलाचं नियोजन आता दादा कुठेतरी आपल्या इथे मैदान नाही तर इथे भरपूर जण आलेत ना मैदानाला. भरपूर झाले मुंबईचे जणू काय बिंदोरचंच मैदान काय? मैदान. नाही खरोखर ना. मी भरपूर बैलं आलीत आपल्या या भागातली आणि सरपंच देखील आलेला आहे. खूप चांगला असा अड्डा होणार. आता नमस्कार सर्व मंडळी मित्रांनो. बघू शकता या ठिकाणी ज्याने मैदान गाजवलं लक्षात आहे असा हा या ठिकाणी MG खूप ॲग्रेसिव्ह असा बैल आहे. खूप त्याला हा आत्ताच जोश खूप आहे आणि मागील सीझनचाही आणि त्याच्या मागच्या सीझनचाही हा या ठिकाणी घाटाचा राजा झालेला आहे. आणि असंच हा लक्षात त्यांचे सहकारी मंडळ या मैदानाची पाहणी करू आपण. अजून किती बैल आलेत, कोणते नंदी आलेत ते नक्कीच पाहूया पुढे पुढे. नमस्कार. नमस्कार. तुमच्यासोबतच्या नंदी त्याची माहिती द्या ना. हा नारायणचा संजय म्हणजे मुंबईमध्ये टॉपलाच पडतो, आतापर्यंत नावच आहे. नक्कीच ना. संजयची आणि ना जी गाडी पळते सुंदरची ती 1 नंबरच पळायची. ती पळण्याचा प्रयत्न करू आता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का हा पब्लिकने पळतो ठामपणे, आधी गाडी मुंबईमध्ये कधी पडलीच नाही. घाटाची काय विशेषता आहे? तर घाटावर पण मागे आलो होतो आम्ही. एकविरेला जेव्हा फायनल होता तिथं आलो होतो. आज मस्त सजवलं हो नंदीला. सजवाला त्या प्रेम जवळ आहे आपला. आज सर्व तुमची मंडळी आले, काय बोलाल? तर काय बघू आता इथं जिंकण्याचा प्रयत्न करतो आपण. नाही मी बघितली ना आपल्या मुंबईमध्ये आता अड्डा नाही पण बरीचशी मुंबईमधली इथं आलेली आहेत आज. हो सर्व आहे. DSP आविर्भाव पण आहे, भेटला मला एकविरेला. आज काय नियोजन असणार?
तर नियोजन आता आपलं काय नाव? मल्हार आणि संजय ही गाडी पडणार. चालेल दादा. मला नमस्कार. नमस्कार. तुझी ओळख दे ना. माझं नाव सर्वज्ञ सुशांत डांबले. मी टाकवेतून आलेलो आहे. इथे टाकवे खुर्द नावाचं गाव आहे, तिथून आलो आहे. तुझं वय किती रे? माझं वय आता मी 17 तारखेला मी 11 वर्षाचा होईल. हा काय? नाही एवढे शर्तीचं तुला सर्व माहिती आहे का? हां, तुझा बैल कोणते आहेत? आमच्याकडं तसे 4 बैल आहेत. एक भोला, सरदार, बबल्या आणि मुरल्या 4 बैल आहेत. सेकंदात पळतात, अजून सातारा ह्याच्यामध्ये पळतात, बिंजोडमध्ये पण खूप पळतात. हा काय? आता कोण काय नियोजन आज गाडीचा काय? आज हा एक नामांकित बैल आहे आमच्या संग. हा काय? कोणता बैल आहे? हा, कोणता बैल आहे? बैलाचं नाव नाही माहिती मला. हा हा पण आहे ते कालच नियोजन झालेलं आहे. हा काय? हां. मग आज किती वाजता निघाला घरशी काय? आता इथंच आहे आमचं गाव. आम्ही आत्ताच निघालेलो. हा काय? 9 वाजता 9 वाजता निघालो होतो, मगाशी पोचलो. नक्कीच मित्रांनो बघा, एक लहानसं चिमुकल्याला देखील इथे या ठिकाणी एवढा नाद आहे ना, बैलगाडी क्षेत्राचा नाद कुठल्या कुठे पोहोचवतो. हां, मग भाकर वगैरे खाल्ली का नाही? खाल्ली, खाऊन आलो. हा काय? चालेल सर, मला आपल्या चॅनलमध्ये येशील तुला. हां. आपण या ठिकाणी आलेलो आहे. दादा काय नाव आहे का? सौरभ पवार का? बैलाचं नाव काय? पक्षा. कुठला हो? पुसेगाव. पुसेगावचा काय? हा, ही जी मंडळी त्यांची पण थोडी ओळख द्या चला. सोनू, महेश जाधव आणि अमोल जाधव. काय नियोजन असणार आज? आज बादल बरं आहे. चाल काय इथला घाटाचं काय नियोजन असतं नेहमी? गाठ आम्ही आज पहिल्यांदाच पळाय आलो इकडे. नक्की ना, आम्ही पण पहिल्यांदाच आलो इथे. आणि आम्ही बी पहिल्यांदाच आलो इकडे. इकडचं काय आपल्याला नवीन नाही. आमचे मित्र तुकाराम शेठ त्यांना दिलेला आहे बैल. चालेल चालेल. मित्रांनो बघू शकता आपले हे गुगली बैल, करंजाडे एक्सप्रेस गुगली, आणि त्यांचे मालक या ठिकाणी बसलेले आहेत. काका आज काय नियोजन झाला एकविरेचा? एकरी आहे आमने आम्ही आता बैल इकडे हा काय? बघूया कसं काय पहिल्यांदा झालोय. मी पण बघितलं आपल्या मुंबईची बरीचशी बैल आली ना इथं. बरेच बैल आलं ते आलेच बैल. नक्की ना. आज काय नियोजन आहे? कोणासोबत आहे आज गुगली? आज आहे इथलंच आपल्या इथलंच गावातलं बैल. इथं काय पहिल्याचं एवढं नसतं ना? हां, पहिल्याचं एवढं टेन्शन नसतं ना इथे. काय सगळी तशीच असतं ते. सगळं तसं सारखं. आता मग किती वारी आहे? काय टाइम काय आहे? टाइम आहे 3चा टाइम आहे. 3चा टाइम आहे? बरंच लेट आहे. चालेल घ्या, बेस्ट ऑफ लक. बघू शकता मित्रांनो या ठिकाणी करंजाडे एक्सप्रेस गुगली. कारण का मी ना लांबशी ना टेम्पो बघितला आणि टेम्पोवाला बोललो अरे गुगली आले बोललं. कारण का फुलांचा टेम्पो तुमच्याकडे असतो. दादा नमस्कार. नमस्ते. तुमच्या नंदीची माहिती द्या ना. मी स्वतः नवनाथ पडवळ, दैवली. त्याचं नाव आहे मल्हार. मल्हार काय? मल्हार बैल. त्याला मी आदत असताना बोला ना, बोला बोला बोला. आदत असताना घेतला होता जानेवारीमध्ये. हां काय? तर तो आदत असताना त्यांनी 2-3 ठिकाणी फायनलच्या बक्षिसं घेतली. आणि आत्तासुद्धा त्यांनी या सीझनमध्ये 2 टू व्हीलर, काही वस्तू, भेटवस्तू, पैसे रुपी, ढाल, ट्रॉफी अशा वस्तू त्यांनी कमवलेल्या आहेत. आणि त्याला जर बैल भेटला की तो 1 नंबरची फायनल करतो असा तो मल्हार आहे. काय कारकिर्दी असेल याची? त्याची कारकीर्द खूप मोठी आहे. तो खास मालकासाठीच पळतोय. जिद्द आहे. माझ्यासाठी माणसं नाहीत पण तो माझ्यासाठी आहे. हां काय? असा तो मल्हार आहे. चालेल दादा. म्हणजे मुंबईची मंडळी पण त्यांची थोडी थोडी मुलाखत घेतो. ठीक. त्यांचाच बैल आहे पायऱ्याला मुंबईत. बघू शकता या ठिकाणी खूप मोठी इंडकेसरी धावण. भाऊ कोणता बैल आहे हा? फायटर. फायटर काय? कुठला? डोंगरगावाडी. लोणारगावाडी काय? आज खाली चाललाय का बैल? काय नियोजन असणार याचा? तो बैल आहे आपल्याला हरणे आहे काय? चालेल चालेल. आता करा नियोजन करा. तुमची गाडी कोणाच्या नावाने धावते वगैरे? दिलीप शेट्टीवरती. हा, तुमच्या नावाने गाडी धावते काय? हे मालक दिलीप शेट्टीवर. शेठ नमस्कार. नमस्कार. आज तुमच्या नावाने गाडी धावते, तुम्हाला कसं वाटतंय? प्रत्येक वेळेस पळतीस. पण एक वेगळा आनंद असतो बाबा माझ्या नावाने बैल धावतात कुठेतरी शर्यती क्षेत्रामध्ये. हो, तुमच्या इकडे पण मुंबईला आले होते. हां काय? शशी बघत नाही का?
हो बदलापूरवाले. बदलापूरवाले त्यांच्या बैला बरोबर राहिलेली. नक्कीच ना, नक्कीच आमची पण आशा असेल. बिनजोडला टिटवी आणि त्यांची गाडी होती, टिटवीची गाडी मारली होती 2 छकड्याने आपण तिथे. हां काय, हा. चालेल चालेल. परपट भाई तिकडे तुमच्या आहे काय? हा? भगत शेठचा लक्ष आणि फायटर ही गाडी पळवली. ओके ओके ओके, चालेल चालेल. मुंबईला पुन्हा नियोजन झाला. 3 वर्ष त्यांनी लक्ष नेऊन फायटरनी इकडे कोणाला बक्षीस घाटाचा राजा. फायटर एक नंबर कायम खेळायला. लक्ष. चालेल चालेल. 3 वर्ष कुठे ठेवलेच नव्हत्या गाड्या कुठल्या. नक्कीच. मुंबईमध्ये कधी आलते बोलला तुम्ही? मुंबईमध्ये पाडव्याच्या वेळेस आलो होतो. हां काय, हा. गुढीपाडव्याला बोनवलीच्या अड्ड्याला. दोन वर्ष. चालेल. मुंबईचं ना या खेळामध्ये थोडा अंतर काय आहे? हा? 100 किलोमीटर. या खेळाचं ना मुंबईचं अंतर काय आहे? मुंबईचं अंतर असेल 1200-1300 आणि हे असेल 700-750 आसपास. थोडा फरक आहे काय? फरक आहे. चालेल चालेल. ती पाठी लांब राहते मुंबईवाली. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. तुमच्या नंदीची ओळख द्या ना मला. पांडे. कुठं जरी हाना निंबाळकर सरांच्या सरच्या हरकत दिसतो. हां थोडा काय बैलाची कारकिर्दी कुठनं तुम्ही घेतलेला काय? हा बैल खेळ शिवपूरहून घेतलाय हां हां. तिकडून. तुम्ही ओळखीवर का कोणाच्या? हां. आणि इथला घाटाचा खेळ कसा प्रकारे होतो काय? आपल्या घाटाचा खेळ होतो चांगल्या प्रकारे. हां का, आज हा कुठेतरी मोठाच मैदान असेल ना हां बुलेटचा म्हणजे? हां चांगलं माहिती नाही. अजून या मैदाना व्यतिरिक्त कोणत्या अजून मोठ्या पारितोषिक झाल्या त्या भागामध्ये? झालेत ना, लय झाले. JCB वगैरे? JCB झालं ते एकदा. हां ना. मग अजून काय माहिती देशील का तुझ्या याच्या बैलाबद्दल? काय नाही, बैल येते चांगला आहे, पाळायला चांगला आहे, मजबूत आहे पायाला. जसा चढ असला चढतो बैल. हो. बैल पूर्ण होतो प्रत्येकाला. आज कोणासोबत पाहिजे तुम्ही? आज दाबड्यांच्या स्वामी संघ पाहिजे. स्वामीसोबत. चालेल दादा. तुमचा घाट कधी आता? आता शेवटचा घाट होता लास्ट. आता परत कधी असेल तर मग ड्रायव्हर. चालेल. हां दादा आपला बैल हा फायनलला बसलाय का आज? हां फायनल. किती सेकंदात पार केला घाट्याने? 16 सेकंद. 16 सेकंदामध्ये काय? कुणाच्या नावाने गाडी पळती? विशाल भाऊ दाबडे. हां काय. या दावणीमध्ये अजून तुमचे किती बैल आहेत घरी? आमच्याकडे एक मोठा बैल आहे, तो मारतो म्हणून त्याला जुपाय कोण नाही, हां काय. म्हणून तो बैल आणला नाही आज घाटावर. ही झुपणी थोडी कठीण असते काय? जुपणीला हा बैल एकदम शांत आहे, तो बैल एकदम करामती आहे, जुपायला देत नाही कुणाला. हां काय. आज काय नियोजन, किती जण आलेत काय? आज बरेच बैल आलेत. मावळात मोठा घाट भरलाय, लास्ट घाट आहे आज मावळातला. मावल इंद केसरी. मावल मावळ केसरी. केसरी. ओके ओके, चालेल दादा.